येस. तदनंतर चला नो डाऊट या सामन्याचा सामनावीर नाव आहे परेश पाटील. वेलकम. शेवटचं षटक हाताळताना 3 खरं तर धावचीच्या स्वरूपात आणि 1 झेलच्या स्वरूपात. एक इथे दीपक भोईर यांना विनंती केली जाईल आणि तदनंतर राजेंद्र पाटील. दीपक भोईर प्रेझेंटेशन बॉक्सकडे येतील आणि त्यांच्याच पवित्र शुभ असते. दीपक भोईर त्यांना विनंती असेल. वेल प्लेड. खूप छान. खरं तर अगदी 5 चेंडू 2 धावा डिफेंड करताना एक अतिशय सुंदर केली. शेखर भोईर अक्कादेवीचा भक्त बोला याच्याकडून 500. तदनंतर राजेंद्र पाटील यांच्याकडून 1000 आणि नितिकेश पंडित यांच्याकडून रोख रक्कम 2000. बॉलिंग आवडली असेल तर चला मोठेजेकरांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. 12 पाडासारखा एक मातब्बर बलाढ्य टीम ज्या टीमला परास्त गेली. सामना सुरू होण्या अगोदर परेश सोबत फक्त काही 2 प्रश्न असतील आणि निश्चितच या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. परेश अतिशय सुंदर खेळ आपल्याला या ठिकाणी अगदी पाहायला मिळाला. पंडित सर ते हँग्लोज ना हँग्लोज श्रेयश ते लकी आहेत. मास्टर माइंड आहेत श्रेयश पाटील. परेश शेवटचं षटक 5 चेंडू 2 धावा. काय मनामध्ये एक आखूट टप्प्याचा चेंडू फेकला होतास, उचली घेतली, निर्धाव झाला, काय वाटलं होतं मनामध्ये? काय नाही, आमचा कॅप्टनचा पूर्ण विश्वास होता माझ्यावर म्हणून आम्ही मला ओव्हर डे टाकायला. या प्रतियोगितेत निश्चितच खरं तर सुपर 5 साठी क्वालिफाय होण्याची प्रकट इच्छा आहे. ते पूर्ण होईल का मोठेजेकरांची? आता आम्ही सगळं प्लेयर टॉपला जाण्याचा प्रयत्न करू, बाकी ते नशिबावर आहे सगळा. येस. लक आणि नॅचरल खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहेत. शुभेच्छा दिल्या जात आहेत. जाऊया थेट कॉम्बॉक्स कडून प्रेझेंटेशन बॉक्स कडून कॉम्बॉक्स कडे. या ठिकाणी सन्माननीय किशोर परशुराम. चला पण आपल्याला विनंती असेल, प्रितेशजी पाटील यांची खास अगदी जवळचे सहकारी आहेत. आणि पंडित सर लकी ड्रॉ मध्ये त्यांनी स्कूटी जिंकली चिरनेरला. येस. आणि तत्पूर्वी सुशांत सागर ट्रॉफीचे प्रमुख आयोजक श्रेयश मात्रे चिरनेर यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रितेश पाटील आणि विघ्नेश पाटील यांच्याकडनं त्याला मनपूर्वक शुभेच्छा. पंडित सर मंचावरती पाहू शकाल काँग्रेसची फलीपूर्ण बसलेली आहे. महेश भोईर असेल, तिथे विक्रांत पाटील असेल, दीपक भोईर, या प्रकारे अगदी सर्वजण काँग्रेस पार्टीच्या या बापूजी देव चषकामध्ये हे सर्व रांगेत बसणारे खरं तर युवा नेतृत्व पाहायला मिळत आहेत. जाऊया थेट मैदानाकडे राजेंद्र भगत यांच्या आवाजातून. वीरेंद्र पाटील मोटीजू याच्याकडनं खास करून श्रेयश मात्रेला शुभेच्छा आहेत. तुम जीवो हजारों साल साल के दिन हो 50,000 ही हमारे आरजू. श्री महागणपती के चरणों पर आणि सामना चालू झाला आहे. कळंबुश्री आणि मोठे बम नाणेफेकीचं कॉल. मायरा 11 कळंबुश्री संघाने जिंकलाय आणि प्रिन्स 11 मोठे बम संघाला प्रथमतः फलंदाजी. पहिला चेंडू रोहनचा जो फेकलाय निर्धाव. शैलू राऊत एक सुप्रसिद्ध डान्सर तयार आहेत. कुठलं गाणी? बगीचा हिरवागार. पहिला चेंडू निर्धाव. अतिशय चांगला सामना होईल. दोन्ही संघ अतिशय मातब्बर आहेत, जवळचे दोन्ही संघ. हा पुलटा चेंडू बंट्या जो सध्याच्या घडीला सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा फलंदाज, पाचगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड झाली तो हा खेळाडू बंट्या. बंट्या म्हणजे मोठे बॉम्ब संघाची रण मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातो तो बंट्या. तर नॉन स्ट्राईकला सुमित एक अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही संघ मातब्बर. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 2. प्रेक्षकांची मांदियाली या स्पर्धेला पाहायला मिळाली. स्पर्धेचं यश या निमित्तानं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज रोहन पाटील ज्याने इम्प्रेस केलंय आजच्या या रजनीमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 चेंडू फेकतोय. P1चं षटक फेकत असताना 2 धावा खर्च. पुढचा चेंडू अतिशय वेगामध्ये होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बंट्याने केला, त्यामध्ये यश आलं नाही. चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थगित. धावपटलावरती बिनबाद 2. अतिशय सुंदरसा सामना व्यासपीठा पाहताय पंडित सर. आमचे दीपकदादा भोईर आलेत, माजी सरपंच ग्रामपंचायत मोठीजुई. एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणजे दीपकदादा. कधीही कुणाच्या आगी दुगीमध्ये नसतात आणि रात्री अपरात्री कधीही फोन करा, सेवेला तत्पर. एकच नाव, जिथे विषय गंभीर तिथे दीपकदादा खंबीर. हा चेंडू पॉइंटच्या रिझल्टमध्ये खेळलाय
अरे बाबा नका जास्त धावू नका, क्रिकेट महत्वाचं आहे पण आपलं आरोग्यही महत्वाचं ठेवा, कारण मला खूप बेकार अनुभव आलाय. 3.5 महिने झाले घरात बसलोय. डीजे वाजव. किशोर केणीचा नाद नाही. तिरंगा नाईट स्पर्धेचे प्रमुख आयोजक किशोर केणी यांचं हे गीत आपण पाहिलं. चौकार आलं भूमच्या बाजूने आणि मात्र लगेच चौकारचं साहाय्यानं गीत आलं. धावसंख्या धावपटल्यावर 6. यॉर्कर चेंडू होता. चौकारानंतर कमबॅक केलं गोलंदाज रोहननं, मात्र चांगला फटका केला. एक धाव डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 7 या आकड्यावर. कळंबुसरे म्हणजे आमचे व्हॉइस ऑफ कळंबुसरे मनीषजी पाटील तथा स्वरांश इव्हेंटचे मालक स्वप्नीलजी पाटील यांचा हा संघ मनपूर्वक त्यांच्याकडनं या टीमला असतील शुभेच्छा. 7 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. चालू असणारा हा सामना कळंबुसरे विपक्ष मोठे भोम दोन्ही जवळची गाव आहेत. पुढचा चेंडू सुमितसाठी. हा चेंडू टप्पा पडला. अतिरिक्त उचली पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या रिझर्वमध्ये सुमितचा, तो प्रयत्न फसला. पहिलं P1चं षटक संपलं. P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या पाहायला मिळते प्रिन्स 11 मोठेबम संघाची बिनबाद 7. ऐकूया पुन्हा एकदा आपण डीजे. ठिकाणी कळंबुसरे टीमसाठी एक सुवर्ण संधी आहे. 20,000 धनराशी आहे. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 6 चेंडूंमध्ये 6 विकेट. शंभूबाईलाचे मालक रोशन पाटील, तदनंतर प्रणित राऊत आणि भारत पाटील यांच्याकडून ही 20,000 रुपयाची धनराशी. 6 चेंडू 6 विकेट किंवा 6 चेंडू 6 षटकार 20,000. नक्की त्यांचंही मनपूर्वक आपण आयोजकांच्या वतीनं स्वागत करूया. 20,000 रुपयाचं बक्षीस लावणं हे सोपं काम नाही आहे. गोलंदाजी झाला आहे बदल. नवीन आले गोलंदाज आशिष पाटील अर्थात बंटी या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू ज्यानं उरण प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली. निव्वळ आपल्या बॉलिंगच्या जीवावर मालिकावीराची बाईक ज्या खेळाडूनं कमवली तो बंटी अर्थात कळंबुसरे गावची ओळख ज्याच्या नावानं आहे तो हा खेळाडू. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बंटीला पाहिला आहे. समोर आहे फलंदाज बंट्या, बंटी अगेन्स्ट बंट्या अशी ही नावं टोपण नावं आहेत पण ती प्रेमानं आहेत. त्यांची खरी नावं ही वेगळी आहेत. आशिष आणि इकडं सर्वेश जो भूम संघाची रन मशीन म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय. अनेक साऱ्या स्पर्धा ज्याने एका हाती भूम संघाला जिंकून देणारा हा बंट्या. हा फटका पॉईंटच्या रिझर्वमध्ये यावेळी झालं काय, मोठी चूक म्हणावी लागेल कारण ज्या महत्वाच्या खेळाडूचा आपण झेल सोडलाय. एक धाव एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 8 या आकड्यावर. चांगली स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचलेली आहे. अनेक सारे संघ आज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय. हॅलो. याचबरोबर खरं तर राजेंद्र भगत भोम टीम पाहिलं तर या सीझनमध्ये अतिशय फार्मात असणारे आणि त्याचबरोबर लक्स नशीब सातत्यानं ज्या भोम टीमसोबत राहिलं. आत्ताच याच मैदानावरती पाचगाव प्रीमियर लीगमधील एक चॅम्पियन ठरलेली टीम आहे आणि त्या टीमसोबत असणारी टीम ही एक मायरा कळंबुसरे. नक्की त्या स्पर्धेमधला फलंदाज सुमितच्या बॅटमध्ये निघाला. आत्मविश्वास वाढविणारा हा फटका गेलाय सीमारेषा बार आलाय उतुंग. सुमितच्या बॅटमध्ये सुमित ब्रँडेड हा षटकार. षटकारानं संघ पोहोचते 14 आणि कळंबुसरे संघ म्हटलं तर आमचे आरसीसे पेठ संघाचे पॅकर्स खूप वर्ष ज्या संघाला ते पॅक करतात ते प्रफुल्ल ठाकूर पप्पू याच्याकडनं सुद्धा मायरा 11 कळंबुसरे या टीमला मनपूर्वक शुभेच्छा. 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 14 या आकड्यावर. व्यासपीठावर आपण पाहताय दीपक दादा ज्यांची स्पर्धा आपण नेहमी पाहिली रजनी
अक्कादेवी सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेले खूप वर्ष मोठीची टीमला ते पॅक करतायत असे दीपक दादा एक शांत स्वभावाचे प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि आमचे परम मित्र आहेत. त्यांना आपण पाहताय व्यासपीठावर. धावसंख्या धावपटल्यावर 14. गती परिवर्तन झालं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र गती परिवर्तन केलं आशिषनं आणि गती परिवर्तनचा अंदाज यावेळी सुमितला येऊ शकला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर ती बिनबाद 14. 3 षटकांचा हा सामना आहे आणि 3 षटकाच्या सामन्यामध्ये खेळत असताना आतापर्यंत मोठे बम संघ धावसंख्या बनवत होते. बिनबाद 14. पुन्हा एकदा बंट्या नॉन स्ट्राईकला. आशिष गोलंदाजी करते. दांडी गोल केली. पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू यावेळी आशिषनं आपल्या मायरा 11 कळंबूस टीमला मिळवून दिलाय आणि पहिला हादरा मिळाला प्रिन्स 11 मोठे बॉम्ब या संघाला. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ आयोजित बापूजी देव ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये खरी पाहुण्यांची मानपान खऱ्या अर्थानं आम्ही पाहिलं आहे. समालोचकांचा मानपान, गुणलेखकांचा, लाईव्ह DJ सर्वांचं, अंपायर या सर्वांचं मानपान उत्तमरित्या करणारे हे सर्व आयोजक आहेत. जयेश भोसले सरांचं मानपान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयोजकांच्या वतीनं राहिलं. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आलाय तो मात्र आर्यन कदम. आर्यन कदम रायगिंग स्टार खेळाडू आहे. सुमित बाद झाल्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर हा फलंदाज आला मैदानच्या आतमध्ये. सामना करेल आशिषचा. गती परिवर्तन आणि मात्र गती परिवर्तन मध्ये बीड केलं मात्र झालंय काय इथं मधुरनं हा झेल सोडला. झेल सोडल्यानंतर मात्र धावचीची नामी संधी ते येऊन ठेवलेली आहे. पाहायचं आहे कदाचित ही अतिशय क्रिटिकल पोझिशन असेल. 3रे पंच आमचे येतील आणि पाहतील हा फलंदाज बाद आहे की नाही ठरवतील तिथपर्यंत. एक धाव तर सहजरित्या पूर्ण म्हणजे एका धावसंख्येने संघ 15वर 2 झाल्या तर 16 आऊट झाला तर मात्र 15. आमचे 3रे पंच अमोलजी काळे सर पोदी गावचे आहेत. त्यांची टीम इथं होती. पोदी चांगला इम्प्रेस केला होता या स्पर्धेमध्ये. पाहायचा हा खेळाडू आणि फलंदाज होणार बाद. 2 सामने सर चांगले खेळले होते. 3ऱ्या सामन्यामध्ये रनच झाल्या नाहीये पण चांगला खेळ होता त्यांच्याकडनं. फलंदाज आर्यन कदम होणार बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज येणार मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपटल्यावर 2 बाद 15. आशिष हा चेंडू आपण पाहिला थोडं फास्ट खेळायचा आहे. जास्त वेळ आता आपण घालवू नका. आशिष चांगली गोलंदाजी करतोय. आर्यन कदम बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज प्रीतम पाटील ज्यानं ही पाचगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला आणि मात्र त्या खेळाच्या जोरावर मात्र आपल्या ग्रामीण गावाच्या टीममध्ये स्थान ज्यानं पक्क केलंय तो हा प्रीतम. धावसंख्या धावपटल्यावर 15. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे आशिषचा. आशिष बंटी या नावानं जो फेमस आहे KPL स्पर्धेमध्ये खूप वेळा मालिकावीराची सायकल ज्या खेळाडूंना अनेक वेळा पटकवलेला हा खेळाडू. चांगली स्पर्धा. आपण कळंबस्त्री गाव जर म्हटलं तर एकीचं बल आणि मिळतं फल या उक्तीप्रमाणे गावाची एकी चांगली आहे. महाशिवरात्रीला सगळा गाव एकत्र येतो आणि उत्सव अतिशय उत्साहामध्ये संपन्न करतं ते गाव म्हणजे कळंबुसरे. आणि हनुमानाचा उत्सव मोठेबोम गावामध्ये मोठ्या जोरात होतोय आणि सर्व गाव एकत्र येतं ते गाव म्हणजे मोठेबोम. अशा या 2 गावांमधला हा एक अति महत्वाचा सामना. आशिष रिव्हर्स अडंग केला प्रीतमच्या बॅटमधनं. अतिशय देखणा फटका. चेंडू जाणार सीमारेषा पार. 1 बाउन्स आलाय दर्जेदार चौकार. धावपटल्यावर धावसंख्या 2 बाद 19. आपण पाहताय चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेचं भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे डॅसिंग अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि सध्याच्या घडीला या रायगडमध्ये ज्यांचा
बोलबाला पाहताय, एकच असा नेता की जो सर्वांच्या सुखदुःखामध्ये उपस्थित राहणार नाव म्हणजे सन्माननीय महेंद्र शेठ साहेबांच्या पवित्र शुभास्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न झालं होतं. 2 षटकं संपली, धावपट्ट्यावर धावसंख्या 19. आता मात्र शेवटचं 1 षटक बाकी आहे. या पहिल्या पूर्वार्धामधील नवीन गोलंदाज आलाय अनुतेज पाटील. मागच्या सामन्यामध्ये खूप खराब अशी गोलंदाजी अनुतेजने केली होती, मात्र यावेळी चांगली गोलंदाजी करावी लागेल. अति महत्त्वाचा हा सामना आहे. आजच्या रजनीमध्ये आपण पाहताय रॅकेट भूषण आमचे महागुरु गुरुवर्य नितेश पंडित सर, ज्यांच्या कल्पक बुद्धीतनं उरण समालोचक असोसिएशन तथा शिवसंकल्प समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आज तागायत 100च्या पुढे अनेक मुलींना दत्तक घेण्याचं काम केलंय. अनेक आजारी पेशंटला मदत करण्याचं काम ज्यांच्या संकल्पनेतून आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलं, याचे कल्पक आणि शिल्पकार म्हणजे पंडित सर आज या स्पर्धेला लाभलेत. ज्यांचा बिजी शेड्यूल असतो 365 दिवसामधनं जवळजवळ 364 दिवस ते बिजी असतात. असे एकच निवेदक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, कुठलाही मोठा कार्यक्रम असू द्या नाव एकच येतं समोर, ते म्हणजे नितेश पंडित सर, ज्यांना अनेकांना घडवण्याचं काम केलं ते आमचे गुरुवर्य पंडित सर. 19 धावानंतर पहिला चेंडू टप्पा पडला, आणून त्याचा खाली राहिला, यष्टषक मिस झालाय. 1 धावसंख्या सहज पूर्ण. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 20 वर. पंचांचा इशारा आलाय बाईचा. बंट्याला मात्र आपल्या लौकिकाला साजेसा खेळ अजूनपर्यंत या सामन्यामध्ये करता आला नाहीये, कारण जास्त भिस्त या बंट्यावर नेहमी राहिली मोठे बोम संघाची. 20 धावपट्ट्यावर आपण पाहताय प्रिन्स 11 मोठे बोम म्हणजे तुषारजी पाटील यांच्या मालकीचा हा संघ नक्की असेल, कारण प्रिन्स त्यांच्याच मुलाचं नाव आहे. माजी सरपंच राहिलेत मोठे बोम गावाचे. 20 धावपट्ट्यावर पाहताय. गोलंदाज सध्या होते अनुतेज. धावसंख्या धावपट्ट्यावर 2 बाद 20. आता स्ट्राईक झाला रोटेट, ज्याने चौकारानं आपलं खातं खोललंय तो हा फलंदाज प्रीतम पाटील स्ट्राईक घेतोय. हा चेंडू फाईल लेगला मारण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये त्याला यश आलं नाही. चेंडू गेला निर्धाव. इथे अपील झालं. रिव्ह्यू घेत आहे पुन्हा एकदा. कशासाठी आहे? बॅटिंग रिव्ह्यू आहे का? व्हाईटसाठी, आऊटसाठी. या तड अंपायर सर. अंपायर रिव्ह्यू बोल्डचा आहे ना? बॅट लागली काय बघायचे. मनीष सर काय बोलतात? मनीष काय बोलताय? मनीष काय बोलता? आमचे पनिश सर कुठे आहेत आणि आमचे हरेश सर? नॉट आऊट. धावसंख्या धावपट्ट्यावर 20. आता मात्र शेवटचे 4 चेंडू असतील ह्या पहिल्या सत्रामधील पहिल्या पूर्वार्ध. आतापर्यंत 20 धावा धावपट्ट्यावर झाल्यात. मगाशी मोठे बोम संघानं चांगली गोलंदाजीच्या जीवावर सामना जिंकला, ज्या प्रकारे मोठे संघानं सुद्धा सामना जिंकला या स्पर्धेमध्ये. अनु त्याचा पुढचा चेंडू डावखरी हाताचा हा अतिशय वेगामध्ये चेंडू फेकला अनुतेजनं. आणखी एक चेंडू केला निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहिली ती 2 बाद 20. 2 बाद 20. आता मात्र शेवटचे 3 चेंडू असतील या पहिल्या पूर्वार्धामधील. 2 चेंडू बाकी शेवटचे 20. नक्की सांगा. 3 बॉल आहे. 3 बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा झेल उडालाय आणि मात्र इथे झालंय काय, आणखी एक सफलता मिळाली मायरा 11 कळंबूर संघाला. आणखी एक आदरा प्रिन्स 11 मोठे भोम या टीमला मिळालाय.
या ठिकाणी उरण पंच असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप पाटील यांना विनंती असेल, खरं तर अगदी आपल्या कर्मभूमीत सुरू असणारी स्वतःच्या 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा थर्रार सोडून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्यांना विनंती असेल प्लीज चला या, आपली प्रतीक्षा या मंचावरती संयोजक करतायत. नक्की सर, क्रिकेटवर किती प्रेम आहे बघा संदीप पाटील सरांचा. आपल्या भूमीतील स्पर्धा सोडून ते या साईडला स्पर्धा पाहायला आल्यात, कारण या भागामध्ये आपण नेहमी त्यांना पंचांचं काम करताना पाहिलं. संदीपजी पाटील नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये तो प्रणित नारंगीकर, ज्यानं एक काळ या मैदानावर गाजवलं. आपल्या स्वप्नामधलं पहिलं अर्धशतक ज्यानं साजरं केलं होतं तेच हे मैदान प्रणितसाठी रखे आहे. हा चेंडू फ्लिक केला, एक धावसंख्या पूर्ण होईल. एका धावसंख्येनं प्रणितनं आपलं खातं कोरडे आणि संघाला पोहोचवलं 21 या आकड्यावर. आता मात्र या पहिल्या इनिंगमधील शेवटचा एक चेंडू असेल. शेवटचा चेंडू आमचे नितेशजी पंडित आज जरा खुश आहेत, कारण 2 सामने आपल्या संघानं जिंकले. मास्टर माइंड श्रेयस पाटील, ज्यामध्ये त्याची कल्पक बुद्धी पाहायला मिळाली. नितेश पंडित सरांची चाणक्यशी भूमिका आहे त्याच्यामध्ये यशस्वी राहिली. 21 धावा धावपटल्यावर शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधील असेल. अनुतेज आई चेंडू टप्पा पडलाय, अतिरिक्त खाली राहिला चेंडू आणि खाली राहिल्यामुळे बंट्याच्या बॅटमध्ये हा चेंडू येऊ शकला नाही आणि पंचांचा इशारा आला लेग बाईचा. अशा अर्थीनं पहिलं सत्र संपलं, पहिल्या पूर्वार्ध संपला. धावसंख्या धावपटल्यावर पाहायला मिळाल्या त्या 22-23 धावांचं आव्हान समोर राहिलंय. ते मात्र मायरा 11 कळंबुसरे या संघासमोर असेल. 23 धावांचं आव्हान कशा रीतीनं पार करेल हा संघ, की ते धावांपासून रोखलं जाईल हे आपण काही क्षणामध्ये पाहू शकाल. तत्पूर्वी आपण पाहताय सन्माननीय महेशजी नाईक, मायरा 11 कळंबुसरे या टीमचे पुरस्कर्ते, शेतकरी कामगार पक्षाचे एक युवा नेतृत्व आहे. मी त्यांना ही विनंती करेन आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावर यांची कृपा करावी. महेशजी नाईक या आपण मंचकावर पाहताय. रुपेशजी पाटील, पंडित सर क्रिकेटपासनं आपण अनेकांना राजकारणामध्ये मोठे होताना पाहिलंय. मग आपण मंगेशदादा वाकडेकरांचं उदाहरण घ्या. क्रिकेटच्या माध्यमातून आज रायगड जिल्ह्याचे परिषदेचे अध्यक्ष आहेत. आणि रुपेशजी पाटील बघा आज त्यांच्या सौभाग्यवती पंचायत समिती सदस्य आहेत. म्हणजे क्रिकेट हे असं साधन आहे. रणजित म्हात्रे असेल कोपरवळचे, तेही सरपंच होऊन गेलेत. असे अनेक खेळाडू क्रिकेटपासून मोठे झाले. त्यामधील आमचे रुपेशजी पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती चिरनेर पंचायत गणातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या फरकानं निवडून आलेत. आणि मग समालोचक सुद्धा खूप मोठे होते राजकारणामध्ये. पंडित सरांना ही संधी ती आली होती, मात्र त्यांनी ती संधी घेतली नाही. आमची इच्छा आहे की पंडित सरांनं राजकारणामध्ये उतरावं. आमची अशी इच्छा आहे का ते जर उतरले तर बरं होईल. कारण कुठेतरी मग दीपक दादा आम्हाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होऊ शकतंय. मच्छिंद्र कोळी साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय. प्रथमतः आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं शब्द सुमनानं स्वागत. त्यांच्या समेत नितेशजी कोळी यांचंही शुभ आगमन झालंय. आणि आता ज्यांचं शुभ आगमन झालंय, समालोचन क्षेत्रातील मास्टर माइंड व्यक्तिमत्व अर्थात उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि 6 गाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे प्रमुख यशस्वी आयोजक, काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व आणि एक दमदार समालोचक म्हणून व्हाईस ऑफ झासई विभाग आणि मास्टर माइंड समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय ते विपुलजी पाटील सरांचं आगमन झालंय. मनपूर्वक प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत. आणि पुढच्या वर्षी उरण प्रीमियर लीगचं डे नाईट म्हणून प्रमुख आयोजक विपुल पाटील यांची निवड झालेली म्हणजे एक यशस्वी आयोजक. मनपूर्वक आम्ही त्यांचं प्रथमतः म्हणजे इकडे पण इच्छुक आहेत विपुल सर, आम्ही पण इच्छुक आहेत. म्हणजे आमचे अमय पितले सर आणि अभिनाथजी ठाकूर सुद्धा इच्छुक आहेत.
ज्यांना कोणाला मान मिळेल त्यांनी चांगल्या प्रकारे करा. आम्हाला घेतलं सोबत तर आम्ही पण आहोत. आम्ही रायगड करतो पंडित सर आणि मी. कार बापरे कार आहे म्हणजे सुगीचे दिवस आलेत. चला धावसंख्या धावपट्ट्यावर 23 धावांचं आव्हान आहे. 23 धावांचं 22 झालं. 23 धावांचं आव्हान मायरा 11 कळमुसऱ्या संघासाठी. सुचित म्हात्रे आणि प्रणय तांडेल यावर्षी केपीएलचा मालिकावीर सायकल ज्याने जिंकली तो हा खेळाडू. गोलंदाज सुमित 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर येस 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले. 3 बॉलात 3 षटकार लगावल्यानंतर 5,000 रुपये. भारत शेठ पाटील, शंभू बैलाचे मालक रोशनजी पाटील आणि प्रणित राऊत या 3 त्रिमूर्तींकडून 5,000 कॅश प्राइज. नक्की बक्षिसांची खैरात आहे. मात्र रोशन पाटील सरांनं आपल्या व्हॉइस ऑफ रायगड तारागावचा तारा त्यानं एक रेकॉर्ड केला आहे बक्षिसांमध्ये कर्जत तालुक्यामध्ये जाऊन. सुमित आला गोलंदाज 23 धावा जशास तसे उत्तर हिडका जवाब पत्तर्श या प्रकारची गोलंदाजी सुमित जो P1चा षटक नेहमी फेकत असतोय मोठी भूम टीमसाठी आणि चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज सुमितने कमी धावा दिल्या तर हा सामना नक्की रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नसणार आहे. पण सुचित हा चांगला खेळाडू आहे. डावकुरी हाताचा हा खेळाडू नेहमी सलामीला खेळणारा. सुमितचा पुढचा चेंडू सुचितसाठी पुन्हा एकदा वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. पासला चेंडू गेला दिशा भरकटली आणि क्वालिफाईड पंचांचा सुबैरचा इशारा. सुबैरानं खातं ओपन झालंय. मायरा 11 कळमुसरी या टीमचं 1 धावसंख्येनं. प्रवीणजी पवार सर मॅन फ्रॉम नवीन पणबे तथा अतुलजी गावण दिघाटी असे हे पंच आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. फंबल झाला क्षेत्ररक्षक जिथे कदाचित एकही धाव गेली नसती तिथं मात्र 1 धाव तो पूर्ण झाली. 2दा डायरेक्ट हिट झालाय. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय पंचानं. फलंदाज सेफ आहे की फलंदाज बाद आहे याचा निर्वाळा आमचे पंच देतील. या थर्ड अंपायर या डायरेक्ट हिट केलाय. बघायचं आहे पंचांचा रिव्ह्यू आहे. हर्षद कोशे आमचा रील स्टार आहे. या लवकर आपण छोटा चिमुकला आहे पण त्याची कला खूप सुंदर आहे या क्षेत्रामध्ये आणि फलंदाज होणार बाद.
सातत्यानं अक्कादेवी चॅम्पियनच्या माध्यमानं टीम पॅक केली. कैक खरं तर मैदानांवरती ज्या टीमनं आपल्या गावाची ओळख या टेनिस क्रिकेटमध्ये निर्माण केली ते अक्कादेवी चॅम्पियन या संघाचे संघ मालक माजी सरपंच सन्माननीय दीपक भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. त्यांना सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन वस्त्रालंकार देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. सर इथं वाईट चेंडू पंचांचा इशारा मात्र गोलंदाजी करण्याने संघाने रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एका धावसंख्येनं संघ पोहोचतो 4 या आकड्यावर. 23 धावांची आवश्यकता असताना सुमित गोलंदाजी करताना आतापर्यंत 2 चेंडू या षटकामध्ये वाईट आलेत आणि एक थोडीशी खराब क्षेत्ररक्षणामुळे 1 धाव अतिरिक्त. अशा रीतीनं धावसंख्या धावपटल्यावर बिनबाद 4. पुन्हा एकदा सुमित सज्ज होतं. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. सुचितसाठी हा चेंडू होता. कव्हरच्या रिझनमध्ये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय जिथं गॅप शोधलाय. चेंडू जाणार का सीमारेच्या पार आणि गेलाय मात्र जवळ हा सीमारेच्या पार आलाय. सुचितच्या बॅटमध्ये दर्जेदार हा चौकार. गावचं ग्रामदैवत आहे. येणाऱ्या 17 तारखेला जत्रा आहे. तर प्रितेशजी पाटील आणि अमय पितले यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी या जत्रेसाठी त्यांची प्रत्येकाची सोयी त्यांच्या माध्यमातून केली जाईल. 8 धावा धावपट्ट्यावर नंतर हा जोरदार अपील झालं LBWचं आणि मात्र पंचानं त्या अपील उचललंय. पहिला ब्रेक थ्रू यावेळी सुमितनं आपल्या टीमला मिळवून दिलंय. मोठेबोम टीमला आणि पहिला आदरा मिळालाय मायरा 11 कळंबुस्ती टीमसाठी. टायमिंग अलर्ट आहे सगळ्या टीमला. जास्त वेळ आता काय घालवू नका कारण रजनी पुन्हा एकदा सकाळ झाली की पुन्हा एकदा 5-6 गाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगला पण जायचं आहे. पुन्हा उरंडा एक स्पर्धा आहे. धावसंख्या धावपटल्यावर 1 बाद 8. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज येतोय आशिष पाटील. आशिष दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. मायरा 11 कळंबुश्री या टीमचा हा सामना सुद्धा चांगला होईल यातील मात्र शंका नसेल. मंजी स्पोर्ट चिरनेर संघ अतिशय वेळेवर हजर झालाय. खूप वर्ष या संघाला आपण खेळताना पाहिलंय. स्वप्न राहिलंय या संघाचं. ते स्वप्न आज पूर्ण होईल का याची प्रतीक्षा आहे. महागणपतीला साकडं घातलं गेलं या टीमनं. चिरनेर ज्या गावाला इतिहास आहे अशा गावातील मंजी स्पोर्ट चिरनेर संघाचं आगमन झालंय. साहिल चव्हाण ऑन द फायर राहिला पूर्ण स्पर्धेमध्ये या टीमचा हा खेळाडू. 1 धाव या चेंडूवर आली. 1 धावसंख्येनं आशिषनं आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9. 23 धावांचं आव्हान असताना आता 9 झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. आमच्या प्रेमनाथचं कौतुक करावं लागेल. पुंडेगावचा हा एक होतकरू तरुण आहे. खूप सारी मेहनत त्याची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. प्रेमनाथचं कौतुक. धावसंख्या धावपटलावर 9. अजूनही 14 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. 13 चेंडू.
13 चेंडू 14चं समीकरण असताना कबड्डीच्या रिझनमध्ये खेळलाय प्रणय तांडेल हा खेळाडू. एक धाव एका धावसंख्येनं पहिलं षटक संपलं. पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या 1-10. आता येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल. आमचे विपुलजी पाटील उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष, 6 गाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक, उरण प्रीमियर लीगचे सुद्धा आयोजक, उत्तम समालोचक, हा सीझन ज्यांना अतिशय फॉर्ममध्ये जे राहिले, डे नाईट पावसाळी सतत कॉमेंट्री ज्यानं केली आणि आपल्या स्वतःच्या एका क्षेत्रामध्ये स्वतःने नाविन्य कमवणारा हा एक अवलिया आणि समालोचन क्षेत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवणारा तरुण म्हणजे विपुलजी पाटील. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायचा आहे. मोठे भूम संघाला विनंती आहे. हे गीत ऐकतोय, 100 हत्तींचं बल आपल्यामध्ये संचारतोय. रयतेचा राजा, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज, रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्या राजानं स्वराज्य निर्माण केलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या निमित्तानं मानाचा मुजरा. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज सुशांत पाटील, ज्यानं मागचा सामना मोठे बोम संघाला जिंकून दिलाय, तो हा खेळाडू सुशांत. पुन्हा एकदा संघनायकानं जबाबदारी सोपवली या सुशांतवर, कारण 12 चेंडू 13चं समीकरण असताना कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केल्यानंतर येणारे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज राहिली या सामन्यामध्ये. सेन्सिबल क्रिकेट, थेंबे थेंबे थळेच असे, या उक्तीप्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मायरा 11 कळंबुसरी या टीमकडनं. अशी स्ट्राईक घेतो एक सामना करणारा सुशांतचा. सुशांत एक अनुभवी अष्टपैलू असा हा खेळाडू. त्यानं कमेंट देताना चांगलं वाक्य त्याच्या मुखामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं होतं. पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव. आपण सन्मानकडे वळूया. विपुलजी पाटील उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहे आणि काँग्रेस का हात सबके साथ, त्याप्रमाणे इंटकचे सरचिटणीस आणि एक निष्ठावंत ज्यांच्या नसामध्ये काँग्रेसची निष्ठा भिनलेली आहे असे विनोद पाटील साहेबांचे अतिशय खंदे समर्थक आणि समालोचन क्षेत्रामध्ये अनेकांना ज्यांना व्यासपीठ मिळवून दिलंय, संकू बैलाचे शंभू बैलाचे फॅन. आणि हा चेंडू गेला सी मारेशा पार, आला हा चौकार. चार धावसंख्येनं संघ पोहोचते 16 या आकड्यावर. आता विजयासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. 23 धावांचं एक छोटंसं असं आव्हानाचा पाठला करत असताना चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही अनुभवी अशा खेळाडूंकडे पाहायला मिळतोय. मायरा 11 कळंबुसरी टीमकडनं प्रणय तांडेल आणि आशिष पाटील. उर्वरित 1 षटक आणि काही चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. आजची ही शेवटची रजनी. या रजनीमध्ये समजेल वैयक्तिक पारितोषिक कोणाला मिळतात, चॅम्पियन कोण होतोय या स्पर्धेमध्ये, उपविजेता संघ कुठला असेल, तृतीय क्रमांक कोण मिळवेल, चतुर्थ कोण मिळवेल, 5वा क्रमांक कोण मिळवेल. मॅच चालू करा, जास्त वेळ घालवू नका आता. हॅलो, चला तर प्रेझेंटेशन बॉक्सकडे विपुल पाटील त्यांचा आदरपूर्वक सन्मान. प्रितेश पाटील, आपल्याला विनंती असेल विपुल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि हा षटकार.
इज लेवल. एका धावेची गरज, 22 धावा. धावपट्टा पंडित सर आपण पाहताय विपुलजी, अर्थात विपुलजी आणि प्रसाद सर म्हणजे A1 जोडी आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष A1 जोडी म्हणते तरी वावगं ठरू शकत नाही असे आमचे प्रसाद सर आमचे गुरुवर्य आहेत. तर विपुल सर सुद्धा आमचे गुरुवर्य मांडत तरी वावगं नाही आहे असे हे दोन समालोचक. एका धावेची गरज असताना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि असे रीतीनं या सामन्यावर शिक्कामोर्तब केलंय मायरा 11 कळंबुस संघानं. हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट सामना मोठी जी विपक्ष कळंबुस रे. पंडित सरांचा अंदाज होता की ही दोन संघ येतील आणि तो अंदाज खरा आहे. बॅट कट ना. चला या आता एकच रन.